नगरसेवक हा विकासावर बोलणारा असला पाहिजे. नगरसेवक हा लोकांच्या प्रश्नावर बोलणारा असावा. तर या निवडणुकीमध्ये जे काही समाजसुधारक आहेत, समाजसेवक आहेत, ज्यांनी तळमळीनं ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे, अशांना पक्षानं संधी न दिल्यामुळं आज हे जे बैठक बोलवली ते त्याच्यासाठी बोलवलेली आहे. आणि जे काही अपक्ष थांबलेले आहेत त्यांना निवडून आणण्याचं कारण हेच की ह्या नेते लोकांना कळलं पाहिजे की बाबा कार्यकर्त्यांना कोणत्या लेवलला जाऊन काम करायला लागतं आणि यांचं अस्तित्व तेव्हाच आहे जेव्हा हे कार्यकर्ते असतात. प्रत्येक राजकीय पक्षांकडे आता काय झाले, पैसेवाला पाहिजे. क्रायटेरिया जर त्याला बघायचं असेल तर तो आधी पैसेवाला पाहिजे, तो गुंड असला पाहिजे. अशाच लोकांना खऱ्या अर्थानं उमेदवारी द्यायला लागलेत. मग हे जे लोक निवडून यायला लागलेत नगरपालिकेमध्ये तुमचा विकास काही करणार नाहीत वगैरे. ते तुमच्या प्रभागामध्ये ते करता म्हणून बोलतोय. महापालिकेमध्ये जाणारा नगरसेवक हा जनतेतला ग्राउंड लेवलचा सर्वसामान्य कार्यकर्ता असला पाहिजे, परंतु तसं होत नाही. ज्यांच्याकडं पैसा आहे, जो पैसा वाटतो, जो विकत मतदान घेतो आणि त्याला मतदान जनता करते कशाच्या जोरावर? गुंडशाहीच्या जोरावर की आश्वासनाच्या जोरावर. सामान्य माणसाकडे पैसा नसतो, तो गरीब कार्यकर्ता असतो. म्हणून ह्या महापालिकेमध्ये भ्रष्ट नगरसेवक आणि भ्रष्ट अधिकारी जास्त आहे. तिथं सय्यद मुस्तफा हा मुस्लिम वर्गातून येतो आणि आकाश गायकवाड हा एस सी कॅटेगरीतून येतो, म्हणजे मागास वर्गातून येतो. त्यांनी जीव प्राणपणाला लावून अहोरात्र 1 रुपया न घेता अंत्यविधी, बेवारस अंत्यविधी असेल, कोरोनामध्ये मेलेल्या लोकांची अंत्यविधी असेल, हॉस्पिटलचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला सांगतात ना की आम्ही हे केलं ते केलं, म्हणजे कोरोनाचं सांगून मताची मागणी करतात. ते न करता त्यांनी निस्वार्थपणे त्यांनी काम केलं. त्या लोकांना तुम्ही महापौर करणार आहेत का? त्या लोकांना तुम्ही आता महापौर करणार आहेत का? 1 रुपया जनता पार्टी केंद्रापासून ते महाराष्ट्र शासनापर्यंत, ते गल्लीपासून ते वाडी वस्ती तांड्यापर्यंत त्यांचं वर्चस्व आहे. फक्त विकासाचा मुद्दा सोडून फक्त जातीवाद, धर्मवाद, भेदभाव अशापैकीच हे यांचं राजकारण चालू आहे. लातूरमध्ये जे उमेदवारांनी लाखो रुपये देऊन आज उमेदवारी घेणार आहेत आणि या उमेदवारीपैकी आपली महानगरपालिका, आपला नगरसेवक आणि योग्य नगरसेवक या सिरीजमध्ये सध्या आपल्यासोबत काही लातूरचे तरुण व सध्या नागरिक आहेत जे की ज्यांचा या राजकारणाशी काही संबंध नाही आहे. ते सर्व समाजामध्ये घडणाऱ्या घटनेप्रती इथे लातूर शहराचे राजकारण चालत आहे त्याच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं सध्याचं राजकारण सर्वसामान्य जनतेला संभ्रमात पाडणारं कशा प्रकारे आहे. काय सांगाल ताई, सध्याचं राजकारण पाहायला गेलं तर 4-5 दिवस पाहतोय आपण की कुठला उमेदवार कुणासाठी उभारतोय, कुणासाठी झटतोय आणि का रडतोय हे कळतच नाही आणि कुठल्या पक्षाचा आहे ते बी कळत नाही. मुळात दादा एकनिष्ठांची किंमत या निवडणुकीमध्ये शून्य केली आहे नेत्या लोकांनी. ज्या लोकांना संधी मिळायला पाहिजे होती त्या लोकांना संधी मिळालेली नाही. विकासाचा तर विषय ठेवलेलाच नाही या लोकांनी या निवडणुकीमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जे काही म्हणजे अपक्ष उमेदवार थांबलेले आहेत, पक्षाला कंटाळून थांबलेले आहेत, लोकांनी विकासाकडे बघून त्यांना निवडून द्यावं. आता ही अपक्ष उमेदवार यांची सर्वांची आज एक बैठक होणार होती. ज्यांना तिकीट भेटलं नाही तसे उमेदवार एकत्र येऊन काहीतरी बैठक घेणार होते आणि त्यांनी जे पक्षाचे नाहीत किंवा विरोधी पक्षाचे आहेत की त्यांचा समाजसेवेचा अर्थार्थी संबंध नाही अशा लोकांबद्दल त्यांनी बैठक घेत आहेत. तर त्यांची एक मानसिकता काय असेल असे उमेदवार? मुळात नगरसेवक हा कोण असला पाहिजे, तर नगरसेवक हा विकासावर बोलणारा असला पाहिजे. नगरसेवक हा लोकांच्या प्रश्नावर बोलणारा असावा. तर या निवडणुकीमध्ये जे काही समाजसुधारक आहेत, समाजसेवक आहेत, ज्यांनी तळमळीनं ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे, अशांना पक्षानं संधी न दिल्यामुळं आज हे जे बैठक बोलवली ते त्याच्यासाठी बोलवलेली आहे. आणि जे काही अपक्ष थांबलेले आहेत त्यांना निवडून आणण्याचं कारण हेच की ह्या नेते लोकांना कळलं पाहिजे की बाबा कार्यकर्त्यांना कोणत्या लेवलला जाऊन काम करायला लागतं आणि यांचं अस्तित्व तेव्हाच आहे जेव्हा हे कार्यकर्ते असतात. काय सांगाल, ही परिस्थिती जर पाहायला गेली, जे सर्वसामान्य जे हकदार होते या उमेदवारीसाठी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आणि सर्वात जास्त महिलांना डावलण्यात आलं आहे. आणि लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी शासनाने लागू केली होती, परंतु उमेदवारी जो विषय आहे डावलण्याचा, महिलांना राजकीय याच्यामध्ये पाठवायचं काही जणांना नको वाटते. कारण पुरुषांनाच तिथं संधी असावी असं वाटते काही जणांनी, त्यामुळं महिलांना संधी दिली नाही. आणि राहिला दुसरा भाग, विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं म्हणलं तर जो नेते असतात पैशाच्या जोरावर त्यांचा विकास स्वतःचा करून घेतलेला आहे. ज्यांनी भाजपमध्ये आयुष्यभर लोकांना भाजप सांगितलं
ते काँग्रेसमध्ये गेले. पण बघायला गेलं तर सर्व पक्ष जेवढे की काही पक्षांनी उमेदवारी दिलेले आहेत ते उमेदवार पूर्णतः 2 नंबर धंद्याचे सगळे बादशाह. पूर्णतः म्हणता येत नाही, त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते असतील, काही राजकीय नेते असतील, परंतु त्यांना विकासाचं काही घेणं देणं नाही. तिकटाचं जे वाटप आहे ते कोटीवर उलाढाल होऊन तिकट गेलेले आहेत. आणि जे सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा जे सामान्य पक्षाचे एकनिष्ठ होते त्यांना डावललं गेले. आणि जनतेचा ते विकास काय करणार आहेत, मला काय म्हणायचं आहे, त्यांच्याकडं महापालिकेमध्ये त्यांनी जनतेसाठी आवाज उठवणार नाहीत. त्यांनी स्वतःच्या लागेबांध्यासाठी, टक्केवाऱ्यासाठी रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत कुणाचे तिकीट कन्फर्म नव्हते. हे सर्व लातूरकरांना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आहे. मी जे बोलतोय ते एक लातूरकर म्हणून बोलतोय, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. महापालिकेमध्ये जाणारा नगरसेवक हा जनतेतला ग्राउंड लेवलचा सर्वसामान्य कार्यकर्ता असला पाहिजे, परंतु तसं होत नाही. ज्यांच्याकडं पैसा आहे, जो पैसा वाटतो, जो विकत मतदान घेतो आणि त्याला मतदान जनता करते कशाच्या जोरावर, गुंडशाहीच्या जोरावर की आश्वासनाच्या जोरावर. सामान्य माणसाकडे पैसा नसतो, तो गरीब कार्यकर्ता असतो. म्हणून ह्या महापालिकेमध्ये भ्रष्ट नगरसेवक आणि भ्रष्ट अधिकारी जास्त आहेत तिथं. काय सांगाला तुमचा अनुभव जर पाहायला गेला तर सध्याच्या राजकारणामध्ये सर्वाधिक जी गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. असं वाटतंय का तुम्हाला की बाबा भविष्यामध्ये की एक नवीन गुंडागर्दी पॅटर्न हे नेते लोक निर्माण करत आहेत? आता प्रत्येक राजकीय पक्षाचा खऱ्या अर्थाने नेताच गुंड झाला आहे. आणि मग त्याला असं वाटतं की बा सामान्य कार्यकर्त्याला जर आपण निवडणुकीसाठी उभं केलं तर त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याकडे गुंडगिरी करायला टोळ्या नाहीत, त्याच्यामुळे मतदान त्याला मिळतं की नाही. मग त्यांना उमेदवार अगोदर काय करायचे राजकीय पक्ष किंवा ज्याच्यामध्ये नीतिमत्ता आहे, जो सामाजिक कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं काम करतोय, चारित्र्यवान आहे, अशा लोकांना उमेदवारी दिली जात होती. आणि त्याच्या माध्यमातून त्या माणसाला कधी स्वार्थ नसायचा. म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून लातूर शहरामधला जो कसा विकास करायचा ते बघायचं. परंतु आता क्रायटेरिया बदलला आहे. आता प्रत्येक राजकीय पक्षांकडं आता काय झाले, पैसेवाला पाहिजे. क्रायटेरिया जर त्याला बघायचा असेल तर तो आधी पैसेवाला पाहिजे, तो गुंड असला पाहिजे. अशाच लोकांना खऱ्या अर्थानं उमेदवारी द्यायला लागलेत. मग हे जे लोक निवडून यायला लागलेत नगरपालिकेमध्ये, तुमचा विकास काही करणार नाहीत वगैरे. ते तुमच्या प्रभागामध्ये जनता पार्टी केंद्रापासून ते महाराष्ट्र शासनापर्यंत, ते गल्लीपासून ते वाडी वस्ती तांड्यापर्यंत त्यांचं वर्चस्व आहे. फक्त विकासाचा मुद्दा सोडून फक्त जातीवाद, धर्मवाद, भेदभाव अशापैकीच हे यांचं राजकारण चालू आहे. लातूरमध्ये जे उमेदवारांनी लाखो रुपये देऊन आज उमेदवारी घेणार आहेत आणि या उमेदवारीपैकी एखादं रोडचं काम करायचं असेल तर त्याचं एस्टिमेट बनवायला त्याच्याकडनं पैसा, मग ऑफिसमध्ये 25% ती जातात वगैरे. मग ज्याला का त्या नगरसेवकाला मग त्या गुत्तेदाराकडनं सुद्धा टक्केवारी द्यावी लागेल. आता टेंडर नावाची जी पद्धत महानगरपालिकेने केलेली आहे हे एकदम अत्यंत चुकीचे आहे. कारण मी बघितलं तिथं नगरपालिकेमध्ये टेंडर नावाला आहे परंतु तिथं मॅनेज केलं जातं आहे. आणि जे टेंडर भरतात ते मग जो नगरसेवक आता निवडून येणार आहे किंवा अगोदरचा होता तो नगरसेवक तिथं टेंडर भरण्यासाठी त्याला दामदडप करतो. ठीक आहे, तू भरू नको, नाही ओपन आहे का, मग ठीक आहे माझ्या वार्डात काम करून दाखव. तो भीतीपुटी मग त्याला देवाणघेवाण केल्याशिवाय त्याला काम मिळत नाही. अशा पद्धतीचे आता जे निवडून येणारे लोक आहेत ते त्याच पद्धतीचे महानगरपालिकेमध्ये राहणार आहेत. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा सगळा बकास होणार आहे. कारण का 20-20, 25-25 वर्षे राहिलाय का लातूरचा जो विकास व्हायचा राहिलाय, जो विकासाच्या नावावर लातूर भकास करण्यात आलेला आहे, राहिलाय का कुठं विकास करायचा, कुठं राहिलाय? नाही, विकास खरं तर हे शहराचा विकास, सामाजिकाचा विकास, लोकसेवा हे म्हणण्यासाठी आहे, फक्त गाजर आहे लोकांना वगैरे. पण खऱ्या अर्थानं त्यांना स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे. ग्रीन बेल्ट हडपलेले आहेत काही नगरसेवक. हो, बरेचसे. मग ते सत्तेचा वापर करून ग्रीन बेल्ट हडपलेत त्याने. आज बऱ्याच नगरसेवकांचे घरसुद्धा रोडवर आहेत, त्यांच्या पायऱ्या रोडवर आहेत. हे नगरपालिकेला लक्षात येत नाही. येते म्हणण्यापेक्षा त्याचा जीव बारीक आहे, त्याच्यामुळे त्या लोकांच्या वादात त्यानं पडायला तयार नाही. म्हणून ही सगळीच राजकीय पक्षाची भूमिका राहिली आहे. आता कोण कुण्या पक्षाचा आहे आता हे तर सांगताच येईना. काय सांगाल सध्याचं, आता तुम्ही लातूरचा विकास पाहिलाय का? गल्लो बोळीमध्ये ह्यांनी सिमेंटचे रस्ते केले आणि सेंटरमधूनच एक पाईपलाईन टाकली आहे. त्याचा विकास कोण करणार? आता डबल टेंडर पास करून कोण म्हणजे त्याच्या टक्केवारी ह्यांची मागतायत. मग आता सध्या परिस्थितीमध्ये जे उमेदवारांनी लाखो करोडो रुपये देऊन तिकीट घेतलेलं आहे त्या तिकीट घेऊन त्याच्यामधून निवडून यायचं. आणि विशेष करून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासघात केली भारतीय जनता पार्टी गेल्या 11 वर्षापासून ते सत्तेत असूनसुद्धा लातूर शहरामध्ये ज्वलंत प्रश्नावर त्यांनी काय आत्तापर्यंत मुद्दा मांडला, काय त्यांनी काम केलं हे पण त्यांनी दाखवायला पाहिजे. 75 वर्ष ज्या काँग्रेस पक्षाने जे पण केलं हे त्या केलेल्या कार्यावर आम्ही राहत आलो, करत आलो, प्यायला पाणी हे ते. परंतु आज 11 वर्ष झाली, 12 वर्ष झाली भारतीय की मला शंका आहे
EVM साठी 25 लाख रुपये घ्यायचं आणि त्याच्यातून पार्टी फंड 5 लाख, मग ते जनजागृतीला आपण आणखीन तरुण आहेत, काय सांगाल तुम्ही? राजकारण पाहिलंय, जवळून पाहिलंय, आणि सर्वात प्रथम आपले जे लातूरच्या समस्या आहेत ते तुम्ही सर्व जाणून आहात, तर तुम्हाला वाटतंय का भविष्यामध्ये ही जी आपल्या समस्या आहेत ती मार्गी लागणार आहेत या नवीन उमेदवाराच्या नक्कीच लातूरमध्ये एक थोडासा बदल होणार असे चित्र दिसते. त्याचं कारण असं आहे की पाठीमागच्या काळामध्ये एक शब्द अख्ख्या देशामध्ये एवढा प्रसिद्ध झाला, तो शब्द म्हणजे आका. बीडचा आका नेमका कोण, हा शब्द एवढा इतका प्रसिद्ध झाला की लातूरचा कोण? लोकांनी गुगल देखील सर्च केलं की बीडचा आका कोण. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हाच बदल पाहायला मिळणार आहे की नेमका लातूरचा आका कोण, जे की या लातूरचं वातावरण या चुकीच्या मार्गावर घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करतात, तर नेमका आका आहे तरी कोण याचा शोध घ्यावा लागणार आपल्याला. आता करोना काळामध्ये आम्ही एवढं केलं तेवढं केलं, समाजसेवा केली, ही समाजसेवा करणं गरजेची होती म्हणून केली का भविष्यात त्याचा आपल्याला राजकीय स्वार्थ साधता येईल म्हणून केली? बघा, तुमच्याकडे एक जबाबदारीचे पद होतं आणि तुम्हाला ते करणं भाग होतं, परंतु एका कार्यकर्त्याकडे जसे की सय्यद मुस्तफा हा मुस्लिम वर्गातून येतो आणि आकाश गायकवाड हा SC कॅटेगरीतून येतो, म्हणजे मागास वर्गातून येतो. त्यांनी जीव प्राणपणाला लावून रात्र 1 रुपया न घेता अंत्यविधी, बेवारस अंत्यविधी असेल, कोरोनामध्ये मेलेल्या लोकांची अंत्यविधी असेल, हॉस्पिटलचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला सांगतात ना की आम्ही हे केलं ते केलं, म्हणजे कोरोनाचं सांगून मताची मागणी करतात, ते न करता त्यांनी निस्वार्थपणे त्यांनी काम केलं. त्या लोकांना तुम्ही महापौर करणार आहेत का? त्या लोकांना तुम्ही आता महापौर करणार आहेत का? 1 रुपया न घेता त्यांनी काम केलं, मग त्यांनी काय करायला पाहिजे? आता तुमच्यापाशी जबाबदारी होती ना. आता या स्वरूपाचं जे आपण सध्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जे ज्या प्रकारचे गावगुंड समजा किंवा गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देण्यात आलं, याच अनुषंगानं काय सांगाल भैया? सध्याचं राजकारण पाहता लातूर शहरामध्ये अनेक ग्रीन बेल्ट गायब आहेत. लातूर शहरामध्ये पाहायला गेलं तर महापालिकेकडे ग्रीन बेल्टची एक जुनी यादी वेगळीच आहे, त्यानंतर नवीन यादी वेगळीच आहे. याच्यामध्ये आयुक्तांचा देखील सहभाग असल्याचं बरेच प्रसारमाध्यमामध्ये आलेलं आहे. मी संघटनेच्या माध्यमातून, लोकप्रहार संघटनेच्या अनेक वेळा निवेदनं दिली, लातूरचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन दिली, आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख केला होता की जे ग्रीन बेल्ट आहे त्याच्यावर प्लॉटिंग टाकून प्रॉपर्ट्या विकल्या गेल्या, अपार्टमेंट बांधले गेले. ग्रीन बेल्ट हा नागरिकांसाठी असतो, व महापालिकेमध्ये जे नगरसेवक जातात त्यांचं काम नाही का नागरिकांसाठी, प्रभागातल्या नागरिकांसाठी ग्रीन बेल्ट खुल्लं? त्यांनीच गायब केले ना. त्यांनीच गायब केले आणि बाहेरच्या काय गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गायब केले. याचा उलगडा हा कोण करणार? का तर येणारा अधिकारी हा त्यांच्या मर्जीनुसार राहतो. आयुक्त असेल, उपायुक्त असतील, जे प्रशासकीय अधिकारी असतील, मगाच भोसले साहेब म्हणल्यासारखे की टक्केवारीचं राजकारण आहे. महापालिकेमध्ये नगरसेवकाला जाण्यासाठी लोकांनी कोट्यवधी पैसा खर्च करून तिथं जाण्याचं कारण एकच आहे की टक्केवारीचं राजकारण, प्रभागाचं विकासाचं राजकारण करणार नाहीत. ते स्वतःच्या विकासासाठी इतका पैसा खर्च करून ते महापालिकेत जाण्याच्या तयारीत आहेत. तर या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत ज्यांनी स्वतःला पदभार मिळावा किंवा नगरसेवक पदाचे त्यांनी इच्छुक होते, ते फक्त स्वतःच्या हितार्थ आज लातूर शहरामध्ये उमेदवारीसाठी झटपटत असताना पाहायला मिळत आहे. आणि इथं कुठेतरी पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले अशी चर्चा लातूरकरांमार्फत होत आहे. मी बेधडक आवाजसाठी शरद पवार, लातूर.